नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे तुम्हाला ITI टेक्निशियनच्या 1868 पोस्ट, तर याची जाहिरात तुम्हाला 20 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. तर बरेचसे विद्यार्थी जाहिरातीची आतुरतेने वाट बघत होते. ती वाट आता संपुष्टात आलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला आता 5 ते 6 दिवसांनी तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरातीसोबतच तुमची ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंकसुद्धा ॲक्टिवेट होणार आहे. तरी पण तुम्ही 20 तारखेपासून अप्लाय करू शकता, परंतु कोणीही 20, 21, 22 3 दिवस अप्लाय करायचा नाही आणि त्यानंतर 23 तारखेपासून हळूवारपणे अप्लाय करायचा, फॉर्म अचूकपणे भरायचा. आपण यावर सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ की फॉर्म कसल्या प्रकारे भरायचा आणि मोबाईलहून इझिली फॉर्म कशा प्रकारे भरता येईल. ओके, तर मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाट्रान्सको इथे तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सिरीज. तर सिलेक्शनवाल्या सिरीजचा क्लास 42 आहे. या अगोदर आपले क्लास 41 झालेले आहेत आणि ते जर तुम्ही बघितले नसेल तर त्याची प्लेलिस्ट बनलेली आहे, एकदा जाऊन नक्की बघा. त्यामध्ये टॉप क्वालिटीवाले क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत आणि एक्झाममध्ये थेट प्रश्न तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर सिंगल फेज इंडक्शन मोटरचा पार्ट 2 घेऊन आलेला टॉप 25 क्वेश्चन्स आहे आणि क्वेश्चन्स क्वालिटीवाले असणार आहेत. प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये, म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये लिहिला असला तरी मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न मराठीमध्ये इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, एक्झाममध्ये थेट प्रश्न तुम्हाला यामधूनच पाहायला मिळेल. तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये बसाल ना, प्रश्न बघायचे, तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न आपल्या क्लासमधूनच पाहायला मिळेल. कारण अबकी बार महाट्रान्सको टेक्निशियन पार, काही होऊन जाईल, तुम्हाला यावेळेस महाट्रान्सको टेक्निशियन पार करायचे आहे म्हणजे करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करा. यामुळे काय होईल, येणारे सर्व नोटिफिकेशन, येणाऱ्या सर्व क्लास लिंक, येणाऱ्या सर्व अपडेट्स मी तुम्हाला तुमच्याच मोबाईलवरती सर्वप्रथम पाहायला मिळेल. ओके, तर आजचा क्लास सुरू करण्याच्या अगोदर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर नक्की जॉईन व्हायचं. तिथे बरेचसे विद्यार्थी क्विज देत असतात. ओके, तर सुरू करूया आपण आजचा क्लास. तर आजचा क्लास सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक मोटिवेशनल कोट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो बघा. यश साजरं करणं ठीक आहे, कारण यश मिळाल्याच्या नंतर भरपूर जण साजरं करत असतात. तर यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. तर यश साजरं करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. ओके, तर सुरू करूयाचा पहिला प्रश्न. 15 प्रश्न झालेले होते. आजचा 16वा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी मी समोर घेऊन आलेलो आहे. एकदम क्वालिटीवाले प्रश्न असणार आहे आणि व्हिडिओ आवडेल तर एक लाईक करायचा आणि होत असेल तर हा व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झालं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हायचं. आणि दुसरी बाब, रोज 8:15 तिथे क्विज होते, क्विज द्यायची, डिमोटिवेट व्हायचं नाही. मुलं मेसेज करतात, सर क्वेश्चन हार्ड लेवलचे आहे. अरे त्या क्विज ऑलरेडी बनलेल्या आहेत, आता बनवण्याकडे करिता वेळ नाही आहे माझ्याकडे, तरी पण मी तुमच्यासाठी क्विज आणतो, शोधून आणत असतो. तुम्ही क्विज द्यायची, तुमचा रिझल्ट येऊ अथवा नाही येऊ, पण तुम्हाला प्रश्न तर माहीत होऊन राहिले ना, प्रश्न नजरेसमोर जाऊन राहिले, हा भाग महत्त्वाचा आहे. ओके, तर तुम्ही क्विज देत राहा, घाबरायचं नाही आणि कंटिन्युअसली स्टडी करत राहा. कारण महाट्रान्सकोची ॲड आल्याच्या नंतर एक्झाम जानेवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी किंवा डिसेंबर, प्रोबॅबिलिटी चान्स आहे जानेवारी फरवरीमध्ये तुमची एक्झाम होण्याचे चान्सेस आहे. तर हा बराच वेळ कमी आहे तुमच्याकडे. सातत्यानं अभ्यास करत राहा आणि कंटिन्युअसली जोडून राहा. पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया आजचा क्लासचा. बघा, क्वेश्चन नंबर 16. इन वॉशिंग मशीन मोस्ट कॉमनली यूज मोटर आर. म्हणजे वॉशिंग मशीन असते, सर्वांनी पाहिली असेल, होममेड आहे, होम अप्लायन्सेस असते वॉशिंग मशीन. त्या वॉशिंग मशीनमध्ये मोस्ट कॉमनली यूज मोटर म्हणजे कॉमनली कोणती मोटर यूज केली जाते. तर ऑप्शन ए बघा स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, ऑप्शन बी बघा स्लिपरिंग इंडक्शन मोटर, ऑप्शन सी बघा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, ऑप्शन डी बघा शेडेड पोल इंडक्शन मोटर. तर वॉशिंग मशीन म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, वॉशिंग मशीनमध्ये कोणती मोटर यूज केल्या जाते? स्प्लिट फेज इंडक्शन मोटर यूज केल्या जाते. कोणती मोटर यूज केल्या जाते? स्प्लिट फेज इंडक्शन मोटर यूज केल्या जाते. तर महत्त्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न या अगोदर एक्झाममध्ये विचारलेला गेला आहे. डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचा. ओके, चला क्वेश्चन नंबर 17 बघा. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर सुरू आहे.
टॉपिक आपला तर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर ही सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. ओके, प्रश्न बघा काय म्हणतोय. क्वालिटीवाला प्रश्न आहे, याला सुद्धा डबल स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न जर एक्झाममध्ये येण्याचे प्रबळ चान्सेस आहे. चला, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आर अवेलेबल इन द रेंज ऑफ, म्हणजे जी स्प्लिट फेज इंडक्शन मोटर असते ती कोणत्या रेंजपर्यंत उपलब्ध असू शकते. ऑप्शन ए बघा 1/2 टू 1/10 किलोवॉट. ऑप्शन बी बघा 1/20 टू 1/2 किलोवॉट. ऑप्शन सी बघा 1/10 टू 1/20 किलोवॉट. ऑप्शन बघा नन ऑफ दी अबो. नोट डाऊन करून ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर ही याची रेंज असते 1/20 किलोवॉट टू 1/2 किलोवॉट. हे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवा. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 18. इन कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर द कॅपॅसिटर, बघा काय म्हणतो प्रश्न, की जो कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये जे कॅपॅसिटर लावलेले असतात त्याचं काम काय असते. ऑप्शन ए बघा ओनली स्टार्ट करणं. ऑप्शन बी बघा ड्युरिंग रनिंग कंडिशनमध्ये त्या मोटरला चालवणे हे काम असते. ऑप्शन सी बघा स्टार्ट ॲज वेल ॲज ड्युरिंग रनिंग कंडिशन, मोटरला स्टार्ट करणे आणि रनिंग करणे हे सुद्धा कॅपॅसिटरचं काम असते. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटरचं काम काय आहे, मोटरला स्टार्ट करणे आणि मोटरला रन करणे, म्हणजे ॲज स्टार्ट ॲज वेल ॲज ड्युरिंग रनिंग कंडिशन. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 19. द कॅपॅसिटर कनेक्टेड परमनंटली इन कॅपॅसिटर रन मोटर. काय म्हटलं आहे, द कॅपॅसिटर कनेक्टेड परमनंटली इन कॅपॅसिटर रन मोटर, म्हणजे परमनंट कॅपॅसिटर मोटरमध्ये जे कॅपॅसिटर आपण परमनंटली कनेक्ट करत असतो तर त्या कॅपॅसिटरचं काम काय आहे. ऑप्शन ए बघा इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणे. ऑप्शन बी बघा पॉवर फॅक्टर कमी करणे. ऑप्शन सी बघा डज नॉट अफेक्ट पॉवर फॅक्टरवर कुठलाही परिणाम होत नाही. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर परमनंट कॅपॅसिटर मोटरमध्ये जे कॅपॅसिटर लावलं असतं त्याचं काम काय असते. ऑप्शन ए इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. काय करणे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणे हे कॅपॅसिटरचं काम असते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 20. क्वालिटीवाला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इन रेफ्रिजरेटर द कॉमनली यूज मोटर आर, म्हणजे जे रेफ्रिजरेटर असते, तुम्ही पाहिलं असेल फ्रीज म्हणतो त्याला आपण, त्याला रेफ्रिजरेटर म्हणतात. ते रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणती मोटर कॉमनली यूज केली जाते. ऑप्शन ए बघा स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ऑप्शन बी बघा कॅपॅसिटर इंडक्शन मोटर. ऑप्शन सी बघा शेडेड पोल इंडक्शन मोटर. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. आता हे दोन प्रश्न असे आहे, यामध्ये तुमचं गोंधळ होऊ शकते. कोणता, याच्या अगोदर पहिला प्रश्न घेतला होता आपण ना, वॉशिंग मशीन. कोणता, वॉशिंग मशीन. आणि वॉशिंग मशीनमध्ये कोणती मोटर वापरल्या जाते, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ओके, लक्षात ठेवायचं. वॉशिंग मशीनमध्ये स्प्लिट फेज इंडक्शन मोटर वापरल्या जाते. पण इथं काय विचारलेलं आहे, रेफ्रिजरेटर. काय विचारलं आहे तुम्हाला इथे, रेफ्रिजरेटर. मग रेफ्रिजरेटरमध्ये कोणती मोटर वापरल्या जाते, कॅपॅसिटर इंडक्शन मोटर वापरल्या जाते. ओके, सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. इन अ रेफ्रिजरेटर द कॉमनली यूज मोटर आर, रेफ्रिजरेटरमध्ये कुठली मोटर यूज केल्या जाते, तर कॅपॅसिटर इंडक्शन मोटर यूज केल्या जाते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे दोन प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये जर एक आला तर तुमचा गोंधळ होऊ शकतो. ऑप्शनमध्ये स्प्लिट फेज इंडक्शन मोटरही राहील आणि कॅपॅसिटर इंडक्शन मोटरही राहील. मग रेफ्रिजरेटर विचारलं तर कॅपॅसिटर इंडक्शन मोटर, आणि जर वॉशिंग मशीन विचारलं तर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ओके, चला, क्वेश्चन नंबर 21. बघा इन शेडेड पोल इंडक्शन मोटर द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म, म्हणजे एक सिंगल फेज इंडक्शन मोटर असते, फ्रॅक्शन मोटर म्हटलं जाते याला. कोणती मोटर आहे ती, शेडेड पोल इंडक्शन मोटर. जी शेडेड पोल इंडक्शन मोटर आहे त्याची डायरेक्शन जी असते, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे काय म्हणतो डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे चुंबकीय मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, चुंबकीय रेषा फिरण्याची दिशा. ओके, चुंबकीय फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स फिरण्याची दिशा. तर ऑप्शन ए बघा शेडेड पोल टू नॉन शेडेड पोल. ऑप्शन बी बघा नॉन शेडेड पोल टू शेडेड पोल. ऑप्शन सी बघा डझंट डिपेंड ऑन द पोल. ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर शेडेड पोल इंडक्शन मोटरमध्ये डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फॉर्म नॉन शेडेड पोल टू शेडेड पोल. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवा आणि असंही लिहून ठेवा, नॉन शेडेड नाही तर अनशेडेड पोल टू शेडेड पोल. कोणता, अनशेडेड पोल टू शेडेड पोल. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर, नॉन शेडेड पोल टू शेडेड पोल. ओके, चला, क्वेश्चन नंबर 22.
द स्टार्टिंग टॉर्क अँड पॉवर फॅक्टर ऑफ शेडेड पोल इंडक्शन मोटर. हा सुद्धा क्वालिटीवाला प्रश्न आहे. एक्झाममध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटरची तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळू शकते, कारण सिंगल फेज इंडक्शन मोटरला भरपूर असं वेटेज असते. तर बघा, स्टार्टिंग टॉर्क अँड पॉवर फॅक्टर 2 गोष्टी विचारल्या आहे. कोणाच्या? शेडेड पोल इंडक्शन मोटरच्या. काय विचारलं आहे शेडेड पोल इंडक्शन मोटरचं? एक तर स्टार्टिंग टॉर्क विचारलेला आहे आणि काय विचारलेलं आहे? पॉवर फॅक्टर विचारलेला आहे. तर शेडेड पोल मोटरचा स्टार्टिंग टॉर्क आणि पॉवर फॅक्टर काय असते? ऑप्शन ए बघा हाय आणि लो, ऑप्शन बी बघा लो आणि हाय, ऑप्शन सी बघा लो लो, ऑप्शन डी बघा हाय आणि हाय. तर स्टार्टिंग टॉर्क आणि पॉवर फॅक्टर असतो शेडेड पोल इंडक्शन मोटरचा लो आणि पॉवर फॅक्टर सुद्धा असतो लो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार्टिंग टॉर्क सुद्धा लो असतो आणि पॉवर फॅक्टर सुद्धा लो असते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 23. In a single phase induction motor, the motor speed on no load, सिंगल फेज इंडक्शन मोटरची नो लोडवर स्पीड कशी राहते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण क्वालिटीवाले प्रश्न बनवले सरांनी, मला PDF सेंड केली आणि मी तुमच्यासाठी क्लास घेत आहोत. तर बघा, प्रत्येक प्रश्न क्वालिटीवाला आहे. बघा, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये द मोटर स्पीड नो लोडवर, ऑन नो लोड म्हटलं जाते. इथं लक्षात ठेवायचं, शब्द पकडायचा. कोणता? नो लोड. नो लोडवर सिंगल फेज इंडक्शन मोटरची स्पीड कशी असते? ऑप्शन बघूया. ऑलमोस्ट इक्वल टू इट्स सिंक्रोनस स्पीड, म्हणजे ऑलमोस्ट जवळपास इक्वल असते सिंक्रोनस स्पीडच्या. ऑप्शन बी बघा लेस दॅन इट्स सिंक्रोनस स्पीड, सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी असते. ऑप्शन सी बघा ग्रेटर दॅन सिंक्रोनस स्पीड, म्हणजे सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त असते. आणि ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबोव. प्रश्न काय विचारलेला आहे? सिंगल फेज इंडक्शन मोटरची स्पीड नो लोडवर कशी असते? तर कशी असते मित्रांनो? नेहमी ऑलमोस्ट इक्वल टू सिंक्रोनस स्पीड. ऑलमोस्ट म्हणजे जवळपास इक्वल असते सिंक्रोनस स्पीडच्या, जवळपास इक्वल असते. ओके, सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी नाही आणि जास्त नाही, जवळपास कशी असते? इक्वल असते. सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 24. बघा, द स्टेटर ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. काय विचारलं आहे? स्टेटर कोणाचा? स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचं हॅज 2 वाइंडिंग. स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग असते. मी पहिल्याच क्लासमध्ये क्लिअर केलं होतं. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग असतात. एक असते मेन वाइंडिंग आणि एक असते ऑक्झिलरी वाइंडिंग. त्यालाच म्हटलं जाते स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग. ओके, दीज वाइंडिंग आर डिस्प्लेस इन स्पेस ऑफ. ज्या 2 प्रश्न मोठा आहे, परंतु पहा किती इझिली समजून सांगितलं. स्टेटर आहे कोणाचा? स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचं. त्यामध्ये 2 वाइंडिंग असतात, एक मेन वाइंडिंग आणि एक ऑक्झिलरी वाइंडिंग. त्यालाच म्हटलं जाते स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग. त्या वाइंडिंगमध्ये त्या ज्या 2 वाइंडिंग असते त्या किती डिग्री अँगलनं डिस्प्लेस केल्या जातात, स्पेस किती असते त्यांच्यामध्ये? ऑप्शन बघूया. याचा आन्सर सर्वांना माहीत असेल, परंतु क्वालिटीवाला प्रश्न आहे. बघा, 30 इलेक्ट्रिकल डिग्री, ऑप्शन बी बघा 90 इलेक्ट्रिकल डिग्री, ऑप्शन सी बघा 120 इलेक्ट्रिकल डिग्री, ऑप्शन डी बघा 180 इलेक्ट्रिकल डिग्री. तर त्या 2 वाइंडिंग किती डिग्रीमध्ये डिस्प्लेस केल्या जातात? ऑप्शन बी 90 डिग्री इलेक्ट्रिकलमध्ये. किती? 90 इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये डिस्प्लेस केल्या जातात. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग मोटर वुड यू सिलेक्ट फॉर व्हॅक्यूम क्लीनर? म्हणजे खालीलपैकी कोणती मोटर तुम्ही सिलेक्ट करा कशासाठी? व्हॅक्यूम क्लीनरसाठी. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की व्हॅक्यूम क्लीनरमध्ये कुठल्या प्रकारची मोटर यूज केल्या जाते, कुठल्या प्रकारची मोटर व्हॅक्यूम क्लीनरमध्ये वापरली जाते. ओके, ऑप्शन बघा रिलक्टन्स मोटर, ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन सी हिस्टेरेसिस मोटर, ऑप्शन डी रिपल्शन मोटर. तर विच ऑफ द फॉलोइंग मोटर सिलेक्ट फॉर व्हॅक्यूम क्लीनर? व्हॅक्यूम क्लीनरमध्ये कोणती मोटर यूज केल्या जाते? युनिव्हर्सल मोटर यूज केल्या जाते. सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. कुठल्या प्रकारची मोटर वापरली जाते मग व्हॅक्यूम क्लीनरमध्ये? युनिव्हर्सल मोटर. गॉट इट. चला, 25 प्रश्न झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल, तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, प्रत्येकाने लाईक करा आणि होत असेल ना ह्या व्हिडिओला एवढं शेअर करा. जेवढे तुमचे टेलिग्राम ग्रुप्स आहे, जेवढे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, जेवढे तुमचे टेक्निकलचे ग्रुप आहे, तिथे या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आणि आय होप तुम्ही सर्वजण माझे विद्यार्थी नक्की शेअर कराल. चला, नेक्स्ट क्वेश्चन. द स्टार्टिंग वाइंडिंग ऑफ ए सिंगल फेज इंडक्शन मोटर इज प्लेस इन. कोणती वाइंडिंग? स्टार्टिंग वाइंडिंग. कोणत्या मोटरची? सिंगल फेज इंडक्शन मोटरची. म्हणजे जी सिंगल फेज इंडक्शन मोटर असते त्या सिंगल फेज इंडक्शन मोटरची जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ती कुठे प्लेस केली जाते, कुठे ठेवली जाते? ऑप्शन ए बघा आर्मेचरवर ठेवली जाते, ऑप्शन बी बघा फील्डवर ठेवली जाते, ऑप्शन सी बघा रोटरवर ठेवली जाते, ऑप्शन डी बघा स्टेटरवर ठेवली जाते. तर बघा, स्टार्टिंग वाइंडिंग जी असते सिंगल फेज इंडक्शन मोटरची कुठे ठेवली जाते? नेहमी स्टेटरवर ठेवली जाते. कुठे ठेवली जाते?
स्टेटरवर ठेवली जाते. ओके, सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. कुठे ठेवली जाते? स्टेटरवर ठेवली जाते. गॉट इट. चला, क्वेश्चन नंबर 27. इन ए हिस्टेरेसिस मोटर द रोटर क्वेश्चन मार्क. म्हणजे हिस्टेरेसिस मोटरचे जे रोटर असते ते कसं असते? कशाचा? हिस्टेरेसिस मोटरचं जे रोटर असते ते कसं असते? ऑप्शन ए बघा, त्या रोटरची जी असते त्यामध्ये हाय हिस्टेरेसिस लॉसेस होतात. ऑप्शन बी बघा, हाय रिटेंटिव्हिटी असते. ऑप्शन सी बघा, ते रोटर जे आहे ते क्रोम स्टीलनं बनल्या जाते. ऑप्शन डी बघा, शुड हॅव ऑल ऑफ दी अबो फीचर. चारचे चारही फीचर याचे आन्सर आहे. म्हणजे वरचे तीनही आन्सर याचे योग्य असू शकते. तर हिस्टेरेसिस मोटरविषयी विचारलेलं आहे. रोटरचं काम काय असते? तर रोटरमध्ये हाय हिस्टेरेसिस लॉसेस होतात. का बरं? कारण हिस्टेरेसिस मोटर आहे म्हणून, आणि त्यामध्ये हिस्टेरेसिस लॉसेस जास्त प्रमाणात होता. याची रिटेंटिव्हिटी एकदम हाय असते हिस्टेरेसिस मोटरची, आणि ज्याचं रोटर आहे बनवलेलं असते क्रोम स्टीलनं बनवलेलं असते. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. वरीलपैकी तिन्ही आन्सर योग्य आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला एक्झाममध्ये हाच प्रश्न विचारला जाते की हिस्टेरेसिस मोटरचं जे रोटर आहे ते कशापासून बनवलं जाते. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कशापासून? तर क्रोम स्टीलपासून बनवलं जाते. गॉट इट. सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके, चला, क्वेश्चन नंबर 28. फॉर सिलिंग फॅन जनरली द सिंगल फेज मोटर यूज इन. सिलिंग फॅनमध्ये जनरली कोणती सिंगल फेज इंडक्शन मोटर यूज केली जाते? सिलिंग फॅन सर्वांनी पाहिला आहे? नसेल पाहिला तर तुमच्या डोक्याच्या वरती ठेवून एकदा वरती बघा, दिसून जाईल. पाहिला सर्वांनी? बघा वरती दिसला? तुमच्या डोक्याच्या वरती सिलिंग फॅन ठेवलेला आहे, लावलेला आहे. ओके, चला, तो सिलिंग फॅन आहे. त्या सिलिंग फॅनमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर असते, आणि ती कोणती असते? माहीत नसेल तर माहीत करून घ्या. ऑप्शन ए बघा, कॅपॅसिटर स्टार्ट टाईप. ऑप्शन बी बघा, स्प्लिट फेज टाईप. ऑप्शन सी बघा, परमनंट कॅपॅसिटर टाईप. ऑप्शन डी बघा, कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन टाईप. तर तुमच्या वरचा जो डोक्याच्या वरती जो सिलिंग फॅन आहे ना, त्यावर कुठली मोटर, त्यामध्ये कोणती मोटर यूज केली जाते? परमनंट कॅपॅसिटर टाईप मोटर यूज केली जाते. कोणती? परमनंट. का बरं? कारण बघा, त्यामध्ये एक डब्बी लागलेली आहे, त्याला कंडेन्सर म्हटलं जाते किंवा कॅपॅसिटर म्हटलं जाते, आणि ते परमनंटली त्यामध्ये लावलेलंच जाते. पर्पज असते हाय स्टार्टिंग टॉर्क प्रोव्हाइड करणं आणि कालांतराने पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करणे. ओके, तर परमनंट कॅपॅसिटर टाईप मोटर यूज केली जाते सिलिंग फॅनमध्ये. ओके, गॉट इट. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 29 बघा, द कॅपॅसिटर यूज इन सिंगल फेज कॅपॅसिटर मोटर हॅव नो. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. यामध्ये काय विचारलेलं आहे? कॅपॅसिटर यूज केलं जाते सिंगल फेज सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये. सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये जे कॅपॅसिटर यूज केलं जाते हॅव नो, म्हणजे त्यामध्ये खालीलपैकी काय नसते? काय नसते? कॅपॅसिटरवर काय नसते? ऑप्शन ए बघा, व्होल्टेज रेटिंग, सर्वांना माहिती असते. ऑप्शन बी, डायलेक्ट्रिक मीडियम, त्यामध्ये भरलेलं असते. पोलॅरिटी मार्किंग होल्ड करा. ऑप्शन डी बघा, त्याची डिफायनाईट व्हॅल्यू असते. फायनाईट असते का? डिफाईन केली असते. 1.5 मायक्रोफॅरेड, 2.5 मायक्रोफॅरेड, 4 मायक्रोफॅरेड, ही डिफायनाईट व्हॅल्यू आहे. ओके, तर प्रश्न काय विचारलेला आहे? द कॅपॅसिटर यूज केलं जाते सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये, याच्यावर काय नसते मग? तर यावर पोलॅरिटी मार्किंग नसते. काय नसते? पोलॅरिटी मार्किंग नसते. त्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लिहिलेलं असते का? नाही. त्यामध्ये फक्त 2 वायर बाहेर पडलेले असतात, आणि ते दोन्ही वायर तुम्ही त्या सिंगल फेज सप्लायमध्ये कशीही कनेक्ट करू शकता. त्यामध्ये नाही फेज लिहिलं जात, नाही न्यूट्रल लिहिलं जात. म्हणून पोलॅरिटी मार्किंग कुठल्याही प्रकारची त्यावर नसते. हॅव नो लिहिलाय बघा, हॅव नो. म्हणजे कॅपॅसिटर जे सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये यूज केले जाते त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलॅरिटी मार्किंग नसते. सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. 29 क्वेश्चन झाले. क्वेश्चन नंबर 30. मित्रांनो, तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल ना, एक मनातून लाईक करून द्या ना, व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करायचा. बघा, क्वेश्चन नंबर 30. Which of the following statements regarding single phase induction motor is correct? सिंगल फेज इंडक्शन मोटर मधील खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? ओके, ऑप्शन ए बघा, इट्स रिक्वायर्स ओनली वन वाइंडिंग. तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग सिंगल फेज इंडक्शन मोटर इज करेक्ट? करेक्ट विचारलाय. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? ऑप्शन ए बघा, इट रिक्वायर्स ओनली वन वाइंडिंग, त्यामध्ये फक्त एकच वाइंडिंग असते. ऑप्शन बी बघा, इट कॅन रोटेट इन वन डायरेक्शन ओनली, म्हणजे ती एकाच डायरेक्शननं रोटेट होते. ऑप्शन सी बघा, सेल्फ स्टार्टिंग आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. ऑप्शन डी बघा, इट इज नॉट सेल्फ स्टार्टिंग, ती नॉट सेल्फ स्टार्टिंग आहे, म्हणजे स्वतःहून सुरू होत नाही. तर सिंगल फेज इंडक्शन मोटर मधील कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर, बिकॉज
सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. मग तिला सेल्फ स्टार्ट करण्यासाठी काय करावं लागते? स्टेटरमध्ये एका वाइंडिंगच्या 2 वाइंडिंग तयार करावं लागते आणि त्यामध्ये अल्टरनेटिंग फ्लक्स क्रिएट करावा लागतो. हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न यामध्ये क्वालिटीवाले क्वेश्चन तुम्हाला समजून सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सिंगल फेज इंडक्शन मोटर इज नॉट सेल्फ स्टार्टिंग. सो ऑप्शन टी विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. तर 30वा प्रश्न झालेला आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी. तर आज सुद्धा 15च प्रश्न होते. काही हरकत नाही मित्रांनो. मी थोडा आउटर असल्याच्या कारणानं सर प्रश्न बनवत आहे. जेवढे मेहनत तुमच्यासाठी सुरू आहे तेवढी कोणासाठी नाही आहे. सातत्यानं जुळून राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअरसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही नक्की जॉईन व्हायचं. तिथे क्विज चालत असतात. भरपूर विद्यार्थी लाईव्ह येत असतात. तुम्ही पण या आणि तुम्ही तुमची तयारी स्वतः परखा. तुम्ही कितीपर्यंत अभ्यास झालेला आहे. ओके. आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. सेशन आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून द्या. ओके. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक क्लास घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.